नमस्कार. खमंग खारीपाटमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण वालाच्या शेंगांची भाजी वाटण न टाकता झटकन आणि पटकन कशी बनवायची हे बघणार आहोत. तर चला मग वालाच्या शेंगांची भाजीची रेसिपी बघूया. शेंगांची भाजी तयार करण्यासाठी पॅनमध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल हे गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया. जिरं हे मस्तपैकी फुललेलं आहे. त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला ही कांदा टाकून घेऊया. तेलामध्ये कांदा हा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. कांदा हा तेलामध्ये शिजलेला आहे. त्यामध्ये आपण आता एक टोमॅटो टाकून घेऊया. हे बारीक चिरलेला टोमॅटो व्यवस्थित असं हे तेलामध्ये शिजवून घेऊया. म्हणजे कांदा आणि टोमॅटोची मस्तपैकी अशी ग्रेव्ही तयार होईल. टोमॅटो हा शिजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 1 मिरची आणि आल्याचा एक छोटा तुकडा हे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे. हे ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून थोडं 1 मिनिट आपण ह्याला शिजवून देणार आहोत. म्हणजे भाजीला खूप सुंदर अशी चव येते. आता यामध्ये जिरा पावडर टाकूया पाव चमचा, गरम मसाला टाकूया पाव चमचा, हळद अर्धा चमचा, घरगुती मसाला 1 चमचा. तुम्हाला जसं तिखट पाहिजे आहे तुम्ही तसा मसाला टाकू शकता. आता हे सर्व मसाले यामध्ये मिक्स करून घेऊयात. सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत. आता आपण हे मसाले 1 मिनिट वाफेवर ठेवून देणार आहोत. 1 मिनिट झालेला आहे. मस्तपैकी हे सर्व मसाले वाफून घेतलेले आहेत. पाव किलो मी हे वालाच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आणि या व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपण या ओतून घेऊयात. आता या बिया या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घेणार आहोत. ताटावर पाणी ठेवून ही भाजी आता आपण ही शिजवून घेऊयात. 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता भाजी किती सुंदर अशी दिसत आहे. आता यामध्ये आपण हे जी गरम पाणी आहे ताटावरचं हे आपण टाकून घेणार आहोत. म्हणजे भाजीला खूप मस्तपैकी अशी ग्रेव्ही तयार होईल. हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. पुन्हा ही भाजी मंद आचेवर ताटावर पाणी ठेवून शिजवून घेणार आहोत. 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता भाजीला खूप सुंदर अशी ग्रेव्ही सुटलेली आहे. तुम्ही पाहू शकता पावटाही हा खूप सुंदर असा शिजलेला आहे. आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून पुन्हा ही वाफेवर शिजवून द्यायची आहे. पावट्याची भाजी ही तयार झालेली आहे. वाटण न टाकता झटकन आणि पटकन ही पावट्याची भाजी तयार केलेली आहे. तुम्ही यामध्ये बटाटा देखील टाकू शकता. बटाटा टाकला तरी भाजी सुंदर अशी तयार होते. पण मी यामध्ये बटाटा टाकलेला नाही आहे. तुम्ही ही पावट्याची भाजी टिफिनसाठीही करू शकता. ही भाजी झटकन आणि पटकन तर तयार होतेच आणि कुठलंही वाटण न वापरता ही भाजी तयार होते. तुम्ही ही भाजी चपाती, भाकरीसोबतही खाऊ शकता. भाकरीसोबत तर ही भाजी खूप खूप सुंदर लागते. तुम्हाला पावट्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि भाजीची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.